बुद्धाच्या धम्माचा प्रसार, अलौकिक चमत्कारिक पुनर्जन्म हा त्यांचा मुख्य हेतू असतो सांगण्याचा, प्रवचनाचा. तर ह्या हेतूतून बाबासाहेबांना अपेक्षित धम्म हा खरोखरच आपण त्यांना सांगू शकू का? तर त्याचं उत्तर नाही. आणि असा मोटिवेट असणारा वर्ग भारतामध्ये खूप आहे. आपल्याला माहीत आहे नागपूरमध्ये सुद्धा हल्ली ह्या 2 महिन्यामध्ये 1-2 प्रकरण घडलेले आहेत. भारतामध्ये सुद्धा हा भाग फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून बाबासाहेबांना अपेक्षित असणारा बुद्ध धम्म ज्या अँगलने बाबासाहेबांनी बघितलं, त्रिपिटकाचे त्रिपिटक ग्रंथ निर्माण झाल्यानंतर 32 ग्रंथ निर्माण झाले. तथागत शेवटच्या क्षणी आनंदाला म्हणतात, आनंद मी या ठिकाणी अनेक नियम बनवले, ज्या ज्या प्रकारे आपल्या संघामध्ये अनेक व्यक्ती येत होते त्या त्या परीनं त्यांचा आधार धरून अशी नियमावली बनवली. परंतु ते नियमावली असं मला वाटतं की ते कालबाह्य झालेले आहे. त्याच्यात काही बदल करण्याची गरज आहे. हा तथागत बुद्ध आनंदाला सांगतो आहे. परंतु तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर ती गोष्ट महाकाश्यप भंते प्रमुख बनले आणि ही गोष्ट होऊ शकली नाही. त्याच्यानंतर राजगृहामध्ये पहिली धम्मसंगिनी झाली. जेवढे नियम होते ते सर्वच्या सर्व नियम त्या त्रिपिटक आणि ते खोडून काढण्याचा किंवा त्याच्यामध्ये सुधार करण्याच्या कोणत्याच धम्मसंहितेची हिंमत झाली नाही. परंतु बाबासाहेबांनी जेव्हा धम्मदीक्षा दिल्यानंतर धम्म लिहिला तेव्हा त्या त्रिपिटकाच्या 32ही ग्रंथाचं बाबासाहेबांनी अध्ययन केलं.